शुभ सकाळ मंडळी. कालच्या धावपळीनंतर आज जरा उशीर झाला उठायला आणि आता आमची आई इथे तिचं गरम गरम प्रेम वाढते आणि चहा आणि पुरी न्याहारीला आहे. सो न्याहारी करू घ्यावा आणि आजचा दिवस खूप खास आहे. सो आज दिवसभर कालचं जसा दिवस आपण पूर्ण मजा केलेली, मजा कसली दगदगच झाली तसं आजचा पूर्ण दिवस आपण मजा करतो. हो. नमस्कार, मी अनिकेत रासम. गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे. काल रात्री तुळशीची लग्न खूप उशिरापर्यंत चालली, म्हणजे जेमतेम झोपायला 2 ते 2:30 वाजले आणि येऊन मी परत जेवलो सुद्धा, म्हणजे जायच्या आधी पण जेवलेलो, येऊन परत जेवलो. आणि आज आहे आपल्या देवळामध्ये खूप मोठा कार्यक्रम. आता तो काय आहे हे तुम्हाला मी तिथे जाऊन सांगेन. आपल्यासोबत सध्या आहेत साहिलदादा फुलपाखरू आणि तेजसदादा जगताप, म्हणजेच आपला बाबू. आणि गाडी एकच आहे कारण आपला काळा खडस यायला अजून पण 3 ते 4 दिवस आहेत. सो तोपर्यंत मी साहिलला भेटेन आणि पथ्याची गाडी पण अजून काय रिपेअर नाही झाली आहे, त्यामुळे सगळ्या मंडळाची जबाबदारी साहिलने त्याच्या खांद्यावर घेतली आहे. चला देवळात जाऊया आणि आजच्या दिवसाला सुरुवात करूया. मित्रांनो, आताच आपण देवळाजवळ पोहोचलोय आणि आपला भाऊ भेटलाय. का भाऊ बरा आहेस? आणि भाऊ काहीतरी घेऊन आलाय. काय गिफ्ट आले सबस्क्रायबर. कोणी, काय नाव त्यांचं? विशाल स्टुडिओ. काय? विशाल स्टुडिओ. विशाल स्टुडिओ, विशाल भोईर. सो विशाल भोईर यांच्याकडून आपल्याला गिफ्ट आलं आणि तुमचं गिफ्ट आम्हाला सुपूर्द केलं आपल्या भावाने. तुला पण थँक्यू आणि त्यांना पण माझ्याकडे. वरच्या वाडीतली आपली माणसं. काका गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय बरं आहे? हा, देवळामध्ये आलो जरा दर्शन घ्यायला. तर हळूहळू सगळे जमा झाले आहेत. विवेक, आबा, फुलपाखरू आणि बाबू तर माझ्यावर होता, पत्या आणि उम्या. कमी कोणाची तर नाग्या आणि आमचो पत्या आणि मयो. अजून नेले नाहीत. तू काय करणार आहे? आधी जेवायला बसणार आहे की जेवण वाढणार आहे? सध्या तरी माझा विषयाकडे लक्ष आहे. सध्या तरी लक्ष आहे. जेवण घेऊन नंतर भेटला. तर मित्रांनो, हे पावणा देवीचं देऊळ आहे आणि याच्या समोरच आमच्या पूर्वजांची जी थडगी असतात त्यांचे जीर्णोद्धार आहे. म्हणजे बरीच वर्ष इथे जुनी थडगी होती, त्या जागी आता नवीन थडगी आणि नवीन बांधकाम झालं. तर त्या जीर्णोद्धारानिमित्त आज देवळात हा सगळा प्रोग्राम आहे. सत्यनारायणची पूजा चालू आहे. कुठे आहे माचीस? जा पुढ. कमॉन. प्लॅन कॅन्सल झालो का? मित्रांनो, आता फायनली पूजा तर झाली आणि आता इथे आरती होणार आहे. आणि विवेकचे पप्पा पेटीवर बसलेत, त्यानंतर नालीवर आपला कुठला काका बसतोय, आपल्या सूर्याजी काका बसतोय आणि आता आरतीला सुरुवात आहे. सो आरतीला या. अरे का त्या बरी आहेस? हाय, हात तर मिळाव. हा, दाढी काढली म्हणून ओळखलं ना. देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणेची आता. मित्रांनो, पूजा तर छान प्रकारे संपन्न झाली आणि आता होणार महाप्रसाद. सो आम्हाला आता वाढायला जाणं गरजेचं आहे. आणि ही छोटी मगापासून खेळते. हाय, मला दे, मला दे.
वाढायला आहेस ना, वाढायला आहेस ना. मध्ये आला नाग्याचे पप्पा. नाग्या बघ रे बाबा, तुझी जागा भरून काढतात. ए विवेक, फटाफट कर. काय सर आपचं सो आता आपली संपूर्ण गावची मंडळी जेवायला बसलेत, म्हणजे पाहुणे मंडळी जेवायला बसलेत. सो बराच वेळ झाला शूट करतोय आणि आपले सगळे मित्र वाढत आहेत. सो आता मला पण वाढायला जायला हवं. सो आता थोडा वेळ मी पण जेवण वाढतो आणि त्यानंतर बाकीचा प्रोग्राम. सो जेवणाची सगळी व्यवस्था ह्या बाजूला केलेली आहे. इथे भाजी आहे, या बाजूला डाळ आहे आणि पप्पा आमचे वाढतात हे, आणि इथे भात आहे. मगाचपासून 5 ते 7 पंक्ती उठून झाल्या आणि आता मे बी ही सेकंड लास्ट किंवा लास्ट, काय वाटतं? लास्ट अजून एक होईल. सो ही सेकंड लास्ट पंगत आहे. त्यानंतर मग लास्ट आणि मग आम्ही सगळे जेवायला बसू. हो मला कळलं आपण वाढलंय ते. भूक लागली आम्हाला. मी भरू तुला. बराच वेळ झाला आपण जेवण वाढण्यात बिझी होतो आणि आता सत्यनारायणाच्या पूजेच्या पाया पडायला आलोय. सो तुम्ही सगळ्यांनी पण पाया पडा, आशीर्वाद घेऊया आणि मग जेवू. सो मित्रांनो आता आम्ही जेवायला बसलोय सगळे. इथे आपली संपूर्ण टीम, या बाजूला संपूर्ण टीम जेवायला बसली आहे. समोर पप्पा जेवत आहेत. सो आता तुम्ही पण जेवू किंवा. आणि पत्या आणि बाबू त्या साईडला आहेत. सो जेवता आता जरा. आपल्या YouTube माध्यमातून 3 लाख सदस्य केलेले आहेत. 3 लाख सदस्य केल्यामुळे संपूर्ण हरिपूर्ण गाव आणि अनिकेत रासम यांचं नाव जगभरात झालेलं आहे. तरी अनिकेत रासम यांचं सुद्धा आता या ठिकाणी 7 वेळ देऊन सत्कार करणार आहोत. धन्यवाद. अनिकेत रासम यांचा सत्कार जरी माझा जन्म किंवा शिक्षण इकडं नसतं, शिक्षण मुंबईत असेल तरी ओळख जी आहे ती या बाकीचीच आहे. जसं अनिकेतने सांगितलं त्याच्यामुळे जर मी त्याच्या आधी जर सिनियर आहे, मुंबईवरून गावाला येणार. पण चांगला एफर्ट्स आहे, सगळ्यांनी असं चांगलं करावं. येऊन ही न्यायसंस्था आहे असं माझं म्हणणं आहे. आणि आता जेवणानंतर इथे भजनांचा कार्यक्रम आहे. आपला बाबल्या भजनाला बसल्यावर बासरी वाजवत आहेत आणि संपूर्ण महिला वर्ग इथे भजनाचा आस्वाद घेत आहे आणि पुरुष मंडळी ह्या साईडला बसतात. सो मित्रांनो आताच घरी आलो आहे आणि सगळ्यात मोठा टास्क काय आहे तर कालचा तुळशीच्या लग्नाचा व्हिडिओ एडिट करायचा आहे आणि तो आज अपलोड करायचा आहे.
आणि आजचा व्हिडिओ उद्या अपलोड करणार. असं बऱ्याच टाईम नंतर झालं आहे की मी आजचा व्हिडिओ उद्या अपलोड करणार आणि उद्याचा व्हिडिओ परवा अपलोड करणार. नाही तर मी रोजचा व्हिडिओ रोजच अपलोड करायचो. म्हणजे कुठला तरी एक दिवस गॅप पडला, म्हणजे कालचा तुळशीच्या लग्नाचा दिवस गॅप पडल्यामुळे तो व्हिडिओ मला आज टाकायला लागेल आणि आजचा व्हिडिओ उद्या. सो आता सगळ्यात आधी हा व्हिडिओ म्हणजे कालचा व्हिडिओ एडिट करून घेतो. आणि आजचा दिवस अजून संपला नाही. आज आपल्या देवळात अजून पण कार्यक्रम आहेत, म्हणजे दशावतारी नाटक आहे, भजनं तर चालूच असतील, सोबतच संध्याकाळी काय काय मजा असते ते पण बघायचं आहे. पण पहिली गोष्ट ते एडिट, दुसरं म्हणजे आराम. जेवल्यावर तर माका अंगारच येतं हल्ली. कुठे गेला तुला सोडायला. सो मित्रांनो, आरामानंतर आपल्या घरी आता पाहुणे आलेत. आणि काय नाव तुझं? यामिनी परब. तुझं? अविनाश परब. आणि सगळ्यात कमालीची गोष्ट, हे लहानापासून गुजरातला राहिलेत आणि म्हणजे आपल्या फोंड्यातले आहेत आणि कोकणाची आवड म्हणून टिपराला आलेत. सो हे बघून जास्त छान वाटलं. आणि इथपर्यंत आल्याबद्दल आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम असंच आमच्यावर राहू द्या, त्यासाठी खूप मोठा थँक्यू. सो मित्रांनो, संध्याकाळ झाली आता आणि आता आपण जायला निघालो पुन्हा एकदा देवळात. आणि तिथूनच आपल्याला व्हिडिओ अपलोड करायला सुद्धा जायचं आहे, कारण आपल्या देवळात आता दशावतारी नाटक आहेत. सो आधी देवळात जाऊया. तर आपले जे पाहुणे आलेले त्यांना म्हटलं की पाया पडून जावं, कारण ते पाया पडून जातील. आणि ते नाटक सुरू झालं आणि तोपर्यंत जागेची बुकिंग झाली. कमाल ना काकी. ही बुकिंग किती वाजताची होती? ही बुकिंग किती वाजता केला? सीट बुकिंग साखर 15 किलो, चहा पाणी अर्धा किलो. कमाल तुझी. आपले गोष्ट कोकणातली परिवाराचे सदस्य. काय नाव भाऊ? अंकित. अंकित साठम. छान वाटलं भेटून. मकरंद राणे. मकरंद राणे. आणि एक परेश पाटील आहे. ओके, परेश पाटील. जे विद्युत थँक्यू. खरंच नाटक खूप छान. नाटक छान होता. विवेकचे पप्पा काय ऐकतच नाहीत. नाटक छान होता. चला, भावना देवी माते की जय. सो मित्रांनो, असा होता आजचा व्हिडिओ. आजचा म्हणजे कालचा, ज्यामध्ये आपण आपल्या पावणा देवीच्या मंदिरात जी पण आपल्या पूर्वजांची थडगी होती त्याचा जीर्णोद्धार बघितला. सो कालच्या पूर्ण दिवसभरात काल जे पण काही झालं, म्हणजे सत्यनारायणाची महापूजा, त्यानंतर जीर्णोद्धार आणि मग लहान लहान पोरांची मजा, सगळ्यांनी खूप धमाल केली. सोबतच संध्याकाळी आपण दशावतारी नाटक बघितलं. आणि यावेळी मी जरा दशावतारी नाटक जास्त कव्हर केलं, कारण बरेच जण खूप आधीपासून सांगत होते की आम्हाला दशावतारी नाटक बघायचं. आणि कालचं नाटक मी माझा रिव्ह्यू सांगेन नाटकाबद्दल, तर अप्रतिम नाटक होतं. प्रत्येक एक माणूस शेवटपर्यंत टिकून होता. आणि जसं नाटक संपलं त्यानंतरच सगळे उठून आपापल्या घरी गेले, आम्ही सुद्धा. आणि खूप छान प्रकारे म्हणजे ते जे कलाकार होते ते खूप छान प्रकारे काम करत होते. आणि कोकणातली ही कला संस्कृती अजून पण अशा प्रकारे जपली जाते हे बघून भारी वाटते. आणि नेहमी अशी जपली जावं ही सदिच्छा. सोबतच 3 लाख सबस्क्रायबर झाले, त्याचं सेलिब्रेशन करायचं होतं पण कालसुद्धा राहून गेलं. सो आज आपण ते नक्की करणार आहे, म्हणजे आज आम्ही सेलिब्रेशन करणार आहे, ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत बघायला मिळेल. सोबतच हरकुळ गावात आणि आपल्या पावणा देवीच्या कमिटीतल्या सदस्यांनी, म्हणजेच आपल्या गावकऱ्यांनी जो पण काही सत्कार केला ते म्हणजे अनपेक्षित होतं. मला वाटलं नव्हतं की असं काही आहे किंवा ठरवून असं काही केलं नव्हतं. अचानक त्यांनी आवाज दिला, मी गेलो आणि शाल आणि श्रीफळ देऊन त्यांनी आपल्या कामाचा किंवा आपण जे पण काही करतोय त्याची पोचपावती म्हणून त्यांनी आपलं कौतुक केलं, त्यानंतर सत्कार केला. आणि गावातल्या सगळ्या महिला किंवा मोठी माणसं सगळे खुश झाले, इव्हन आई पप्पासुद्धा, आपली पूर्ण टीमसुद्धा. सो हे संपूर्ण श्रेय माझं एकट्याचं नाही, तर हे तुम्हा सगळ्यांचं आणि आपल्या संपूर्ण टीमचं आणि सगळ्यात मोठं तर हरकुळ गावचं आहे. सो आपला हा परिवार असाच वाढत जावं हीच एक इच्छा आहे छोटीशी. आणि आपल्याला विशाल स्टुडिओ कुठे, नायगाव,
विशाल स्टुडिओ नायगाव यांनी गिफ्ट पाठवले. सो हे ओपन करून बघूया काय आहे. सो एका ह्याच्यात होतं हे क्रॅकर्स होते, गोड असणार क्रंची लेअर क्रॅकर असेल. थँक्यू. आणि एका बॉक्समध्ये हा कप आहे आणि ज्यामध्ये हे फोटोज आहेत, गोष्ट कोकणातलीचा लोगो आहे. सो थँक्यू सो मच. मी हे जपून ठेवेन आणि जेव्हा पण कधी नवीन घर बांधेन तेव्हा ना थोडंसं चोकेस करून हे सगळं ठेवून देईन. थँक्यू. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगालच. चॅनलवर नवीन असेल लाल कलरचं बटन सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका. बाकी लाईक तो मेरा हात बनतो. जर तुम्ही तो आठवणीने केअर करत राहिलात तर चॅनलला बूस्टर मिळत राहणार आणि नवीन नवीन लोकांपर्यंत आपला चॅनल दिसत राहणार. सो तुम्ही एक लाईक आवर्जून करा. बाकी भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.